नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये सरकार देणार आहे। या संदर्भातला जो काही फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि या योजनेअंतर्गत कोणते ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आलेले असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राइब करून ठेवा आणि डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरती सुद्धा जॉईन करून ठेवा, म्हणजेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला लगेच मिळेल। मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनेची जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण जाणून घेऊयात। तर हा आहे 6 फेब्रुवारी 2024चा GR। या GRमध्ये या योजनेची थोडक्यात माहिती सांगितली आहे। राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारा अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व परीक्षणाकरिता एकवेळ एकरकमी ₹3000 पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणे। तर हे आहे योजनेचे स्वरूप। त्यामध्ये तुम्हाला कोणकोणती उपकरणे खरेदी करता येऊ शकतात ते आहे चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, लंबर बेल्ट, सवाईवर कॉलर इत्यादी। आणि या योजनेचे जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते आहे आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट फोटो, स्वयंघोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र। आता या योजनेसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तो फॉर्म अजूनपर्यंत ऑनलाईन चालू झालेला नाही, तो तुम्हाला ऑफलाईन भरायचा आहे। त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही फक्त ऑफलाईनच फॉर्म भरू शकता आणि हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामध्ये हा फॉर्म सबमिट करू शकता। हा फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्या टेलिग्रामच्या लिंकवरती मिळेल। तर यामध्ये पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला चिटकवायचा आहे व अर्जदाराचे संपूर्ण नाव, अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता, त्याचप्रमाणे ही जी माहिती दिलेली आहे आधार क्रमांक, जन्मदिनांक, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न, बँकेचे नाव, बँकेचे खाते क्रमांक, IFSC कोड, ही सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे। त्याचबरोबर अर्जासोबत जोडायची कागदपत्र, ही जी कागदपत्र तुम्ही जोडणार आहात त्याच्या समोर तुम्हाला होय आहे किंवा नाही असं लिहायचं आहे जे तुम्ही जोडणार आहात, जसे की आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स जे जोडणार आहे त्याच्यासमोर तुम्हाला आहे असं लिहायचं आहे व जे जोडणार कागदपत्र तुम्ही जोडणार नाही त्याच्यासमोर तुम्हाला नाही असे लिहायचे आहे। त्याचबरोबर अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी तुम्हाला इथे करायची आहे। जो अर्ज तुम्ही भरणार आहे, ज्याचा अर्ज भरणार आहे त्याचे नाव व त्याची स्वाक्षरी। फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हे स्वयंघोषणापत्रसुद्धा याबरोबर जोडायचे आहे। तुमचं नाव, व्यवसाय, राहणार, तालुका, जिल्हा आणि हे सर्व वाचून तुम्हाला यातील माहिती भरायची आहे व तुमची सही व दिनांक व ठिकाण हे सर्व यामध्ये भरायचं आहे व ही झेरॉक्ससुद्धा फॉर्मला जोडायची आहे कागदपत्रासहित व तुमच्या समाज कल्याण विभागाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्यालासुद्धा जॉईन करून ठेवा व चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद।